नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ह्या मराठी अस्मिता, ठाकरे बंधू मिलाप या सगळ्या गडबडीनंतर अखेरीस दोन्ही ठाकरे बंधू, चुलत बंधू एकत्र आले. अतिशय नाट्यपूर्णरित्या त्याचं नेपथ्य रचना करून जो काय एक इव्हेंट किंवा नाट्यप्रयोग झाला, त्यानंतर अचानक राज ठाकरेंनी हात आखडता घेतला, असा विषय मी सुद्धा केलेला आहे. आणि त्याचं कारणही बऱ्याच लोकांनी चर्चा केलेली आहे. पण या सगळ्या प्रकारामध्ये अत्यंत आक्रमक स्वभाव असलेला आणि परिणामांची पर्वा न करणारा ठाकरेंसारखा नेता हा कासवाने पाय आत घ्यावेत अशा पद्धतीचं राजकारण का करतोय, हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. अनेक जण त्याच्या उलट्या सुलट्या बाजूने विचार करतायत. आणि अगदी मला खात्री आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नितीन सरदेसाई असतील, संदीप देशपांडे असतील, यासारख्या अनेक नेत्यांना सुद्धा एकदा जर दोन भाऊ एकत्र आलेत तर मग पुढच्या पावलं टाकायला वेळ का लावायचा, असा प्रश्न पडला असेल नेत्यांना सुद्धा, अगदी निकटवर्तीयांना सुद्धा. तर नवल नाही, पण अनेकदा एक छत्री असलेला किंवा एक खांबी असलेला जो पक्ष असतो, त्याचा जो सर्वोच्च नेता असतो, जसे बाळासाहेब होते, तसंच राज ठाकरेंची कथा आहे. आणि त्यामुळे या नेत्याच्या मनात आत्ता काय चालू आहे भविष्यातल्या राजकारणाबद्दल, याचा अंदाज सुद्धा मनसेच्या अनेक नेत्यांना नसेल. तर मग आमच्यासारख्या विश्लेषकांना किंवा पत्रकारितेमध्ये रोज काहीतरी सनसनाटी माजवणाऱ्यांना त्याचा अर्थ कसे लागू शकेल, हा सुद्धा एक प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक जण मलाही फोन करून अनेकांनी विचारले, तुमचं मत काय आहे, तुम्हाला राजविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे वगैरे वगैरे. तर त्याचं उत्तर मला जेवढं सापडलंय ते काय ते गाणं आहे ना, अपना नंबर आएगा, तसं आपली वेळ येण्यापर्यंत प्रतीक्षा करणं हा सुद्धा एक राजकारणातला डावपेच असतो, खेळी असते. की चुकीच्या वेळी धाडस करण्यापेक्षा योग्य वेळी कमीत कमी धोका पत्करणं सुद्धा मोठ्या यशापर्यंत घेऊन जात असतं. आणि अपरिमित यश तुमच्या पदरी पडतं. आणि म्हणून हे शीर्षक बघितलं तर अनेक जण चक्रावले असतील की काय राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत गेलेत का. आणि मग तसं असेल तर उद्धव ठाकरेंची भूमिका म्हणजे तरी नेमकं काय. कारण उद्धव ठाकरे यांनी गेल्या 10-15 वर्षामध्ये प्रामुख्याने 10 वर्षामध्ये ज्या काही घोडचुका केल्यात, त्यावर सातत्याने प्रहार करणारा माझ्यासारखा एक विश्लेषक पत्रकार अचानक राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत गेलेत म्हणजे काहीतरी उफराट करतायत का, असंही अनेकांना वाटू शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याचा खुलासा केला पाहिजे. एक तरुण पत्रकार आहे आणि त्याच्याशी बोलत असताना तो म्हणाला की हे जे तुम्ही सांगताय ते जरा एक व्हिडिओतून सांगा तर अधिक बरं होईल. अगदी मनसेच्या, शिवसेनेच्या लोकांना मदत होईल, त्यांच्या विरोधकांना मदत होईल, आमच्यासारख्या तरुण पत्रकारांना एक वेगळा दृष्टिकोन मिळू शकेल. आणि म्हणून मी म्हटलं की चला हा विषय करून टाकू की राज ठाकरे हे अचानक मौन धारण केल्यासारखे किंवा अंग आखडून घेतल्यासारखे का वागतात. आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची जुनी कुठची भूमिका आहे ते बोलणं अगत्याचं होऊन गेलं मला. आता उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेत म्हणजे काय, तर राज ठाकरेंच्या उदयाकडे बघायला लागेल. आणि राज ठाकरेंचा उदय झाल्यानंतर पाठोपाठच्या दणक्यानंतर उद्धव ठाकरे यांची जी अवस्था होती, त्या अवस्थेमध्ये राज ठाकरे आज आहेत. म्हणजे अर्थात जेवढी राज ठाकरेंच्या पक्षाची अवस्था आहे तेवढी उद्धव ठाकरे यांच्या आरंभीच्या नेतृत्व काळामध्ये शिवसेनेची वाईट अवस्था नव्हती.
राज ठाकरे सोडून गेल्यानंतर सुद्धा 2005 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली आणि नंतर 4 वर्षात 3.5 वर्षात त्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्या, तेव्हा भारतीय जनता पक्ष सोबत असताना सुद्धा उभाठाला सॉरी उद्धव यांच्या अखंड शिवसेनेला जो दणका बसला होता, त्याचे काहीसे परिणाम भाजपला सुद्धा भोगावे लागले होते. मुंबईमध्ये जितकं नुकसान शिवसेनेचं झालं, तितकंच नुकसान भाजपचं सुद्धा झालं. आणि त्याला एकमेव कारण जर कोण असेल तर राज ठाकरे होते. पण राज ठाकरेंची जी उद्धव ठाकरेंनी दुश्मनी घेतली होती, त्याचे दुष्परिणाम भोगून सुद्धा भाजप हा उद्धव ठाकरेंच्या सोबत राहिला होता. कारण महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीचा लाभ होत होता आणि त्यासाठी मुंबईत उद्धव ठाकरेंमुळे होणारं नुकसान भाजपने सोसलं होतं. दुसरीकडे पित्यासारखी, बाळासाहेबांसारखी भाषण शैली आपल्याकडे नाही, त्या नेतृत्वाची जी गहनता आणि खोली आहे ती आपल्याकडे नाही. पण संघटना मॅनेज करण्याची क्षमता आपल्याकडे आहे. एवढ्या बळावर उद्धव ठाकरे शिवसेना चालवत राहिले आणि दोंडाळपणे राज ठाकरेंच्या टीकेला, टिप्पणीला आणि टोमण्यांना उत्तर देण्यापेक्षा आपल्याला योग्य संधी येण्याची संयमाने उद्धव ठाकरे वाट बघत राहिले होते. त्याला मी उद्धव ठाकरेंची भूमिका म्हणतो. तुम्हाला आठवत असेल तर दोन भावांमधला पहिला राजकीय सामना हा 2009च्या लोकसभा निवडणुकीत झाला होता. आणि त्यामध्ये जे काय मुंबईतले सगळे 5 का 6 उमेदवार मुंबई ठाण्यातले राज ठाकरेंनी उभे केले होते, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. पण राज ठाकरेंचा आनंद इतका ओसंडून वाहत होता. आज जसा भाजपचा कुठेही देशाच्या कानाकोपऱ्यात पराभव झाला की पराभव करणाऱ्या पक्षाला किंवा काँग्रेसला आनंद होण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना आनंद होतो, तितका आनंद त्यावेळेला मुंबई ठाण्यातल्या शिवसेना भाजप युतीच्या पराभवाने राज ठाकरे यांना झाला होता. आणि तुम्हाला आठवत असेल तर मुद्दाम मी स्मरण करून देतो की लोकसभा 2009 निकाल लागल्यानंतर आणि निकाल पूर्णही झाले नसताना मुंबई ठाण्याच्या परिसरामध्ये शिवसेना भाजप युतीला जो दणका बसला, त्यावर पहिली प्रतिक्रिया देणारा मुंबईतला राजकीय नेता राज ठाकरे होते. त्यांनी तातडीने पत्रकारांना बोलवलं आणि आपला विजय झालेला नसला तरी अमिताभचा एक डायलॉग मारला होता त्या अमर अकबर अँथनी सिनेमातला, तुमने हमको बहुत मारा तुमने, हमने सिर्फ एक ही मारा लेकिन सॉलिड मारा है कि नहीं. हे जो अमिताभचा तो डायलॉग आहे, विनोद खन्नाला उच्चारून केलेला बोललेला, तो डायलॉग 2009 मध्ये उत्साहाच्या भरात राज ठाकरे यांनी व्यक्त केला होता. आणि त्याला उत्तर देणं देखील उद्धव ठाकरेंनी टाळलं होतं. विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचे पहिल्या फटक्यात 13 आमदार निवडून आले होते आणि मुंबईत शिवसेनेपेक्षा 2 आमदार जास्त राज ठाकरेंचे आले होते. 6 आमदार राज ठाकरेंचे होते आणि उद्धव ठाकरेंच्या अखंड शिवसेनेचे फक्त 4 आमदार होते. 5 आमदार भाजपचे होते. म्हणजे दणका लागोपाठ बसत होता. मुंबई महापालिकेत भाजप बरोबर युती केल्यामुळे कशीबशी महापालिकेची सत्ता उद्धव ठाकरेंना टिकवता आली होती 2012 मध्ये. आणि हा सगळा काळ बघितला तर भाजपमध्ये नरेंद्र मोदी युग सुरू झालेलं नव्हतं. पण आपण जोपर्यंत ताकदवर नाही तोपर्यंत आज यशस्वी होणाऱ्या आपल्या धाकट्या चुलत भावाला डिवचून टोचून बोलून उपयोग नाही, हे समजून आपल्याला एक चांगला विजय मिळेपर्यंत उद्धव ठाकरे प्रतीक्षा करत राहिले होते.
आज ज्या प्रकारे उभाटा शिवसेना आणि त्यांचे सगळे नेते प्रवक्ते तोंडाळपणा करतात, त्याचा मागमूस तेव्हाच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत नव्हता, अखंड शिवसेनेत नव्हता. आणि म्हणूनच मोदींची लाट आली 2014 मध्ये आणि एकदम शिवसेनेने 18 खासदार निवडून आणले. त्यानंतर उद्धव ठाकरे ठामपणे बोलायला लागले आणि त्या निवडणुकीत राज ठाकरे यांना जबरदस्त तडाखा बसला. आधीच्या विधानसभा निवडणुकीत 13 आमदार निवडून आणणारा आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युतीला दणका देऊन अपयशाची चव चाखायला लावणारा राज ठाकरे यांचा पराभव झाला होता, लज्जास्पद पराभव झाला होता. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे बोलायला लागले. पण या मधल्या 3-4 वर्षामध्ये म्हणजे मोदी युग येईपर्यंत आणि त्याच्या लाटेवर स्वार होऊन शिवसेनेचं रिव्हायवल होईपर्यंत उद्धव ठाकरे यांनी जे मौन पाळलं होतं, ती भूमिका अत्यंत महत्वाची होती. जोपर्यंत आपण राज ठाकरे यांच्या शिवसेना सोडण्यामुळे, नारायण राणे यांच्या शिवसेना सोडण्यामुळे जो खड्डा पडलेला आहे, जे नुकसान झालेलं आहे, ते भरण काढत नाही, तोपर्यंत आगाऊपणा करून फायदा नाही. कारण टिकलोच नाही तर मग नुसत्या बडबडीला काहीही अर्थ नसतो, याची जाणीव उद्धव ठाकरे यांच्या त्या भूमिकेत होती. आणि म्हणून 2009 मध्ये लोकसभा विधानसभा निवडणुकीत सणसणीत फटका बसलेले उद्धव ठाकरे हे एक प्रकारे मौनात किंवा सुप्तावस्थेत गेल्यासारखे होते. पण 2014 मध्ये त्यांना जे यश मिळालं ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं यश नव्हतं. आज जो प्रत्येक जण विश्लेषक मोठी जीभ लांब करून सांगतो की भाजप हा शिवसेनेवर स्वार होऊन महाराष्ट्रात यशस्वी झाला, पण आज जे भाजपचं यश आहे ते भाजपचं असण्यापेक्षा किंवा शिवसेनेसोबत युती केल्याबरोबर असण्यापेक्षा मोदी लाटेचं यश आहे, मोदी लोकप्रियतेचं यश आहे. आणि जे 2014 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या निर्वाणानंतरचं शिवसेनेचं यश होतं, ते सुद्धा उद्धव ठाकरे यांचं नव्हतं, शिवसेनेचं नव्हतं, तर भाजप सोबत आणि मोदींच्या नेतृत्वाखाली असल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला यश मिळालं होतं. पण ते यश आपलंच आहे या भ्रमात उद्धव ठाकरे इतके भरकटत गेले की आपल्या खांद्यावर बसून भाजप वाढला असला युक्तिवाद, खुळचट युक्तिवाद करण्यापर्यंत उद्धव ठाकरे भरकटले. भाजप सुद्धा मोदी आल्यानंतर देशव्यापी झाला, तोपर्यंत भाजप विस्तारला होता, वाढला होता. पण मोदींची जी लोकप्रियता होती, गुजरातमध्ये त्यांनी जे काय काम केलं त्याचा जो प्रभाव देशभर पडला होता, त्यावर स्वार होऊन भाजप वाढला आणि त्याच्या बरोबर हातात हात घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंना शिवसेनेचा पुनरुद्धार महाराष्ट्रात करता आला होता. पण त्याचा विसर पडला, डोक्यात हवा गेली, भाजपचीही गेली होती. आणि 2014 मध्ये ज्या प्रकारे युती तुटली त्याला भाजप सुद्धा तितकाच जबाबदार होता. आणि त्यावेळेला मी भाजपच्या युती तोडण्यावर सडकून टीका केलेली आहे. आजही माझे ब्लॉग, माझे लेख इंटरनेटवर उपलब्ध आहे. सांगायचा मुद्दा असा की मोदी युग येईपर्यंत 3-4 वर्ष उद्धव ठाकरे मान खाली घालून आपल्यासाठी योग्य वेळ आणि पोषक परिस्थिती निर्माण होण्याची प्रतीक्षा करत होते. ती पोषक परिस्थिती उद्धव ठाकरेंनी निर्माण केलेली नव्हती, तर तत्कालीन राजकारणाने निर्माण केली होती. आणि मोदींकडे पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व सोपवण्यातून भाजपने ती पोषक परिस्थिती निर्माण केली होती. त्याचा फायदा उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला मिळाला होता. तसा फायदा आज राज ठाकरेंना मिळाला, तर राज ठाकरे सुद्धा मनसेचं पुनरुज्जीवन करू शकतात, जीर्णोद्धार करू शकतात, हे राज ठाकरेंच्याही लक्षात आलेलं आहे. आणि म्हणूनच अनेकांना जे वाटतं
की एका बाजूला आक्रमक आणि दुसऱ्या बाजूला अचानक कासवासारखे पाय आत घेणं किंवा सुप्तावस्थेत जाणं, म्हणजे राज ठाकरे करतायत तर काय करतायत. तर ते उद्धव ठाकरेंनी 2009 पासून 2014 पर्यंत जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेत गेलेले आहेत की आपल्याला भाजपशी अकारण पंगा घेऊन स्वतःचं नुकसान करायचं नाही, पण दुसरीकडे आपलं अस्तित्व स्वयंभू स्वतंत्र आहे हे दाखवणंही थांबवायचं नाही. या प्रकारे अक्षरशः दोन तारांवरची कसरत किंवा तारेवरची कसरत राज ठाकरे करतायत आणि ती योग्य आहे माझ्या मते. कारण तुम्ही टिकलात तर बोलणार, जान है तो जहान है. त्यामुळे टिकलात तर तुमच्या शब्दाला, तुमच्या वागण्याला, तुमच्या भूमिकेला किंमत असते. त्यामुळे टिकणं राजकारणात असो, लढाईत असो, कुठेही तुम्ही टिकलात तरच तुमच्या भूमिकेला किंवा कृतीला किंमत असते. तेव्हा पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला एक प्रादेशिक पक्ष म्हणून अस्तित्व मिळवून देणं आणि जे अस्तित्व आहे ते टिकवणं आणि ते विस्तारित करणं याला प्राधान्य आहे. त्यामुळे आपल्या जुन्या वक्तव्याच्या आधारे आपल्याला कोणी पत्रकार किंवा विश्लेषक किंवा राजकीय प्रवक्ते नेते डिवचत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून सुद्धा प्राधान्य आपल्या पक्षाचं सर्वायवल आणि पुनरुज्जीवन याकडे देणं अगत्याचं आहे. मग टोमणे कोणीही किती मारोत, राज ठाकरे हे 2009 पासून 2014 पर्यंत उद्धव ठाकरेंना आणि मूळ शिवसेनेला किती टोमणे मारत होते याची लांबलचक यादी सांगता येईल. आणि तेव्हाही नको तितका तोंडाळपणा उभाठा म्हणजे तेव्हाच्याही अखंड शिवसेनेकडून चालला होता. 2009च्या पराभवानंतर, दारुण पराभवानंतर सामनाच्या अग्रलेखात संजय राऊतांनी मराठी माणसाने शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला इतकं पोरकट आणि टोकाचं विधान केलं होतं, जे बाळासाहेबांना सुद्धा अंग झटकून सांगावं लागलं हे मी लिहिलेलं नाही. तेव्हा जो काय आज उबाटा शिवसेनेचा संजय राऊत काय तो तोंडाळपणा चालू आहे त्याचा फटका तेव्हाही त्यांना बसला होता. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, राज ठाकरेंनी तेव्हाही एक विधान केलं होतं की मराठी माणसात फूट पडली म्हणून शिवसेनेचं नुकसान झालं, तर काँग्रेस पक्षाला, भाजपला किंवा आणखी इतर पक्षांना हजारो लाखोनी मराठी मतं मिळतात, ते काय मराठी नाहीयेत. मुद्दा तोही नाहीये. मुद्दा इतकाच आहे की तुमच्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणं आणि ती येईपर्यंत प्रतीक्षा करणं हा राजकारणातला संयमाचा सगळ्यात मोठा टप्पा असतो. आणि मला असं वाटतं की या परिस्थितीत गेल्या विधानसभा निवडणुका, त्याच्या आधीच्या विधानसभा निवडणुका किंवा एकूण 10 वर्षातलं मोदी युगातलं राजकारण लक्षात घेतलं तर आपल्याला आता टिकून राहणं आणि योग्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर आपला प्रभाव वाढवणं, मग राजकारण खेळणं. कारण हातात ताकद नसताना लढायचा आव कितीही आणला तरी लढता येत नाही. आणि ताकद म्हणजे धारदार तलवार असते. दुर्दैव असं आहे की राज ठाकरे यांचा पक्ष एक खांबी आहे. राज ठाकरे म्हणजेच तो पक्ष आहे. पण बाळासाहेबांनी ज्या प्रकारे आपले सहकारी निर्माण केले होते आणि त्यांना संघटन उभारणीसाठी जुंपलेलं होतं, तितकं संघटन राज ठाकरे कितपत उभे करू शकलेत मला कल्पना नाही. ते जागोजागी मारहाणीतून दिसत असलं तरी इतर अनेक बाबतीतून दिसलं पाहिजे. किंबहुना मला वाटते कोविडच्या काळामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे आणि तो आधार घेऊन पुढे जाण्यासाठी राज ठाकरे यांनी त्यांना प्रोत्साहन दिलं असतं तर मला वाटते एवढ्या काळामध्ये मनसे अधिक चांगली उभी राहिली असती. मीडियामधून, बातम्यांमधून झळकण्यापेक्षा जनतेपर्यंत पोहोचण्याला प्राधान्य असलं पाहिजे. आणि म्हणून भाजपने
आपले दोन गट केलेले आहेत. एकामध्ये प्रसिद्धी, बातम्या, जाहीर कार्यक्रम यातून पुढे झळकणारे नेते आहेत आणि दुसरीकडे भाजपचा एक गट, कुठेही नाव निशाण देखील तुम्हाला कळणार नाही अशा प्रकारे आर एस एस बरोबर काम करतो आणि जनमानसामध्ये आपला पसारा वाढवत असतो आणि त्याचा एकत्रित फायदा निवडणुकीच्या निकालातून भाजपला मिळतो. शिवसेनेत हेच होतं, दिसणारे नेते कमी होते पण काम करणारे त्याच्या 10 पट 15 पट होते, म्हणून शिवसेना भरभराटली. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये दिसणारे नेते भरभराटले आणि काम करणारे शाखेतले कार्यकर्ते शिवसैनिक अस्तंगत होत गेले. मला वाटतं राज ठाकरेंनी नुसतं सुप्तावस्थेत जाऊन चालणार नाही, त्यांना आपल्या पक्षाचा जीर्णोद्धार आणि पुनरुद्धार करायचा असेल तर वाट बघितली पाहिजे पोषक परिस्थितीवर. वाट बघितली पाहिजे की जसं मोदी लाटेचा फायदा राज ठाकरे उद्धव ठाकरेंना मिळाला, तसा फायदा निर्माण तसा फायदा देणारी परिस्थिती निर्माण होण्याची प्रतीक्षा केली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की अचानक दोन बंधू एकत्र आल्यानंतर अचानक हात आखडता घेतलाय राज ठाकरेंनी, कारण त्यांना कळतंय की ज्या पद्धतीचं राजकारण भाजपशी अकारण पंगा घेऊन उद्धव ठाकरेंनी केलेत त्याचे चटके त्यांना बसलेत. पण मराठी अस्मिता आणि दोन भावांचा बंधू मिलाप यातून ते चटके आणखीन आपल्याला बसले तर आपण नामशेष होऊ. उद्धव ठाकरेंच्या नादी लागून त्यापेक्षा आपलं अस्तित्व टिकवावं म्हणूनच युतीपासून राज ठाकरे 4 पावलं दूर गेलेत. एक प्रकारे 2009 ते 14च्या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत राज ठाकरे गेलेत असं म्हणावं लागतं. मी आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.